हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत व्हेज चीज सँडविच. तर सर्वप्रथम मी ते कांदा गोलाकार कापून घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे आणि दोन उकडलेले बटाटे, टोमॅटो आणि चाट मसाला. तर आपण इथे 4 ब्रेडचे स्लाइस ठेवणार आहोत. चारही ब्रेडच्या स्लाइसला मी व्यवस्थित बटर स्प्रेड करून घेणार आहे. अशा प्रकारे मी पूर्ण चारही ब्रेडला बटर स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी दोन्ही ब्रेडला हिरवी चटणी लावून घेणार आहे. यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण अशी जी पेस्ट करून घेतलेली आहे आणि दोन ब्रेडला मी टोमॅटो केचप लावत आहे. आता आपण एका ब्रेडच्या स्लाइडवरती मी ते बीट घेतलेलं आहे. बीटला व्यवस्थित उकडून त्याचे गोलाकार असे काप करून घेतलेले आहे आणि आता मी ही ब्रेडवरती असे सोडत आहे. आता यावरती मी कांदा घालणार आहे. काकडी घालते आणि असे टोमॅटोचे स्लाइस घालून घेणार आहे आणि हा जो उकडलेला बटाटा आहे तो घातलेला आहे आणि असा चाट मसाला मी यावर सोडत आहे आणि यामध्ये मी चीज किसून घातलेला आहे. चीज आपल्याला खूप भरभरून टाकायचं आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते सँडविचला. आता मी एक ब्रेडचं स्लाइस घेऊन त्याला असं व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घेते आणि यावरती थोडंसं मी बटर लावून घेणार आहे. आता इथे माझ्याकडे सँडविचचा मेकर आहे. आता या मेकरला मी सर्वत्र ब्रेड स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित, जेणेकरून आपण जे सँडविच त्याच्यामध्ये आपण सँडविचमध्ये टाकू तर ते चिटकू नये म्हणून. कधी कधी त्याला चिटकतं, त्याला आपण व्यवस्थित त्या भांड्याला ब्रेड स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि असं बंद करून त्याची कडी लावून घ्यायची आहे अशा अशा प्रकारे. आणि आपण त्याला मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत गॅसवरती. तर इथे 2 ते 3 मिनिटं मी मीडियम फ्लेमवरती गॅसवरती याला ठेवलेलं आहे. आता 2-3 मिनिटानंतर मी याला पलटी करून घेते आहे. आपण दुसरीही बाजू व्यवस्थित शेकून घेऊया. आता हलक्या हाताने मी त्याला ओपन करून बघते आहे. बघितलं तुम्ही सर्वत्र कुठेही चिटकलेलं नाहीये सँडविच. आता आपण हळूच त्याला काढून घेऊयात आणि त्याचे असे चाकूच्या सहाय्याने 4 स्लाइस करून घेऊया. आणि त्याला थोडंसं ब्रेड लावून घेऊया आणि त्यावरती पुन्हा चीज किसून घेऊया. जर आपल्याकडे सँडविच मेकर नसेल तर तव्यावरतीही खूप छान प्रकारे सँडविच होऊ शकतो, टोस्ट सँडविच. तर इथे मी तव्यावरती बटर सोडलेलं आहे आणि हा सँडविच मी घातलेला आहे तव्यावरती. तर आपण मीडियम फ्लेमवरती आपण याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. असं पलट्या साहाय्याने मी त्याला दाबून प्रेस करून घेते. थोडंसं चारी बाजूने मी ब्रेड टाकलेला आहे त्यामध्ये. आता मीडियम फ्लेमवरती अशा प्रकारे हा सँडविच आपला तयार झालेला आहे. त्यालाही आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने कट करून घेऊया. मग तयार आहे आपला व्हेज चीज सँडविच. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय.